नमस्कार, मी उपाध्यक्ष पुणे सराफासून अभय गाडगीळ. सर, काय होईल आता मोदीजींनी आवाहन केलं की 1 वर्षभर सोनं खरेदी करू नये. त्याचा मार्केटवर काय परिणाम आहे? खरेदी विक्री करणाऱ्या लोकांच्या मनात अनेक संभ्रम आहेत. त्याला काय उत्तर असेल? खरं म्हटलं तर सोनं हा एक अविभाज्य घटक आहे आपल्या आयुष्यामधला, लोकांच्या आयुष्यामधला आणि परंपरा आणि सोनं ह्या खूप मोठं घट्ट नातं आहे आणि ते तुटू नाही शकत आणि हे कायमस्वरूपी पुढेही तसंच चालू राहणार आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारे याचा व्यवसायावर आमच्या परिणाम होणार नाही. लोकही मनापासून सोनं खरेदी करत राहतील याची खात्री आहे. खरेदी आणि विक्री करणाऱ्यांना तुमचा काय सल्ला असेल? खरेदी आणि विक्री करताना लोकांना एवढंच आमचं हे असेल की कुठलाही गोष्ट करताना ही विचारपूर्वक करा. त्यावेळेचा रेट काय आहे, चढउतार काय आहेत याच्यावरती नीट विचारपूर्वक करून आपण सोन्याची खरेदी करावी. तुम्हाला आज मार्केटमध्ये काय परिस्थिती जाणवते? आज मार्केटमध्ये परिस्थिती कालच्या आव्हानानुसार जरी पंतप्रधानांनी केलं असलं तरी त्याचा मार्केटवरती आजच्या रेटवरती कुठलाही परिणाम झालेला नाही. गेले महिना दीड महिना भाव हा स्थिर आहे आणि तसाच आज सुद्धा स्थिर आहे. पुढच्या काळामध्ये सोनं महागेल की स्वस्त होईल? आता स्पष्ट सांगायचं झालं तर आपलं जे मार्केट आहे ते इंटरनॅशनल मार्केटवरती याचे रेट ठरतात. त्यामुळे याच्यावरती चढेल की खाली येईल याचं आता कुठल्याही परिस्थितीमध्ये सांगणं अवघड आहे. आजच्या तारखेला तरी हा भाव स्थिर आहे. जवळजवळ ₹1.5 लाख पर 10 ग्रॅम हा सध्या अंदाजे चालू आहे. आता सराफांच्या दुकानामध्ये जी रोजची गर्दी असते त्यामध्ये काही तफावत जाणवते किंवा काय निरीक्षण? तशी तफावत आज आत्ता तरी सांगणं अवघड आहे, कारण शेवटी असं आहे की आता सुरुवात आहे, आज सोमवारी पहिला दिवस आहे आणि त्यामुळं काय परिणाम होईल किंवा काय नाही होणार हे आता येणाऱ्या काळच ठरवेल. एक इंडियन म्हणून प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी जे आवाहन केलं देश हितासाठी ते म्हणतात, त्याकडे कसं पाहता? देश हितासाठी पंतप्रधानांनी आवाहन केलं तर त्याला आमचा सपोर्ट नक्कीच राहील, कारण आम्ही सुद्धा भारतीय म्हणून त्याला आमचा आदरच आहे. प्राईम मिनिस्टरांविषयी म्हणजे मोदींविषयी आम्हाला आदर आहे आणि त्यांनी जे आवाहन केलं ते फक्त सोन्या चांदीचं नसून बाकी इतरही गोष्टी बऱ्याच त्यांनी सांगितलेल्या आहेत. त्यामुळे लोक हे त्याचाही नक्की विचार करतील याची खात्री आहे. सराफ असोसिएशनचं काय आव्हान असेल पंतप्रधानांना? नाही, पंतप्रधानांना आम्ही आवाहन करणं म्हणजे तुम्ही वेगळा प्रश्न आहे हा, परंतु आम्ही त्यांचा आदर करतो एवढंच सांगू इच्छितो.